नमस्कार. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणाऱ्या करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत आपल्या संपूर्ण महाराष्ट्रभरातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय करिअरच्या संधींची ओळख व्हावी, त्याचप्रमाणे त्यांच्यासाठी तयारी करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने आपण एक अखंड सातत्यपूर्ण चालणारा उपक्रम सुरू केला आहे, ज्याचं नाव आहे 52 आठवड्यांची अखंड संवाद शृंखला. तर या संवाद शृंखलेमध्ये अतिशय महत्वपूर्ण मार्गदर्शन आम्हा सर्व विद्यार्थ्यांना माननीय डॉक्टर तुषाबा शिंदे सर, IRPS ऑफिसर दिल्ली येथे कार्यरत असणारे डॉक्टर तुषाबा शिंदे सर हे करत आहेत. तर आज या सेशनमध्ये आपला विषय आहे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस, IFS. तर ह्याबाबत सर्व विद्यार्थ्यांच्या मनामध्ये क्युरिओसिटी ही असतेच की वेगवेगळ्या युनिफॉर्म सर्व्हिसेस किंवा स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून आपल्याला कशा पद्धतीने करिअर घडवता येईल. तर त्यातील एक महत्वाचा पद असणारं हे IFS ऑफिसर याबाबतची माहिती सर आज आपल्याला देतील. आणि ह्याविषयी सर्व विद्यार्थ्यांची क्युरिओसिटी आहेच आहे, त्यांची उत्सुकता न जास्त ताणता मी थेट सरांनाच सूत्र हँड ओव्हर करते. ओव्हर टू यू सर. Thank you, Prajanya. Good evening, all of you friends. I hope everything is going fine. मित्रांनो, आज आपण जे पुढं एक नवीन टॉपिक घेऊन आलो इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस, त्या पुढे जाताना एक छोटस गोष्ट आपण दरवेळेस सगळ्यांसाठी आपण आणत असतो, ते सगळ्यांना आवडतं. दॅट इज माय टुडे टॉपिक इज द मास्टर अलायन्स. मास्टर अलायन्स मीन्स युअर नेटवर्क, युअर फ्रेंड्स, युअर कोलॅबरेशन विथ द पीपल, दॅट इज कॉल्ड द मास्टर अलायन्स. तर मित्रांनो, प्रत्येकाला आपण जेव्हा बघतो एक व्यक्ती खूप मोठ्या पदावर जाते, तर इट इज नॉट बिकॉज ऑफ हिज knowledge, it is not because of his hard work, not because of anything. That is, along with that, one big quality is required, that is alliance. Alliance म्हणजे तो कोणत्या व्यक्तीसोबत राहतोय. मी तुम्हाला आठवत असेल, एक खूप अगोदर मी तुम्हाला एक सांगितलं होतं की माणसाचं प्रेझेंट, माणसाचं भविष्य कसं ओळखायचं. तर त्यावेळेस मी तुम्हाला सर्वांना एक सांगितलं असेल की त्या तुम्ही जस्ट आयडेंटिफाय करा की तुम्ही मनामध्ये की तुमचे 5 सर्वात जवळचे मित्र कोणचे, तुमचे 5 बेस्ट फ्रेंड कोणचे, ज्याच्यावर तुम्ही खूप प्रेम करता, विश्वास टाकता. तर तुम्ही आयडेंटिफाय करा. फॉर एक्झाम्पल, मी आहे गृहीत धरा, तर मी आहे आणि आणि मला माझं भविष्य बघायचं आणि मला आयडेंटिफाय करायचं. तर माझे 5 मित्र कुठले आहेत? समजा गृहीत धरा, माझे एक मित्र खूप चांगले प्रोफेसर आहेत, एक एक मित्र माझे खूप पॉलिटिक्समध्ये आहेत, एक माझे मित्र सिनियर IAS ऑफिसर आहेत, एक मित्र माझे खूप मोठे बिझनेसमॅन आहेत, एक मित्र माझे ही इज इंटरनॅशनल युनायटेड नेशन मध्ये आहेत. तर व्हेन यू ॲव्हरेज 5 पीपल, इट इज युअर फ्युचर. गेटिंग सिम्पल. नाव गृहीत धरा, आता प्रजन्या समोर आहे माझ्या, तर प्रजन्याचे 5 मित्र आपण आयडेंटिफाय करू. म्हणजे आय एम नॉट आस्किंग हर, आय एम जस्ट मेकिंग. एक मित्र डॉक्टर आहे, एक दुसरा मित्र UPSC करून आता पास झालाय, तिसरा मित्र प्रोफेसर मॅडम आहे, खास खास म्हणजे मी चौथा मित्र तिचे वडील स्वतः गृहीत धरा, दे आर व्हेरी गुड पोझिशन आहे, आणि पाचवे व्यक्ती कोणीतरी सिनियर प्रोफेसर गृहीत धरा. आपण असं केलं तर तिचे 5 मित्र असे आहेत. तर इट मीन्स शी इज गोइंग टू बी अवरेज ऑफ दॅट थिंग आफ्टर 5 इयर. दॅट इज हर फ्युचर. नाव थर्ड, आपण एक गृहीत धरा, आपण एक नाव घेत नाही. आता मी थोडं खराब उदाहरण देतो. तिसरं एक उदाहरण देऊ. मी नाव घेत न घेता मी काय म्हणतो, आता एखादा जो कोण आहे, तर एखादा तो काही शाळा कॉलेज शिकत नाही, तो फक्त 4 वर्षापासून त्याच वर्गात आहे. दुसरा मित्र कोण आहे, तर तो एक छान दुकान चालवत आहे. तिसरा त्याचा खास फ्रेंड कोण आहे, तो प्रेमात पडलाय आणि वाहत चाललाय. चौथा मित्र कोण आहे, गृहीत धरा की तो एक छोटासा बिझनेस करतोय, ट्रायच करतोय. पाचवा कोणी मित्र आहे, टीचर आहे. तर हिज फ्युचर विल बी अवरेज ऑफ दॅट. तर दिस इज अ कॉल्ड द अवरेजिंग ऑफ 5 पीपल टू अंडरस्टँड द पीपल. जसं तसं आपण म्हणतो, फॉर एक्झाम्पल, की माणसाचं पाय पाळण्यात दिसतात, माणसाचं भविष्य त्याच्या ह्याच्यात. तसंच हे आहे. तोच पॉइंट मी घेऊन चाललोय तुमच्या कमिंग टू द मास्टर अलायन्स. जर तुम्हाला, जसं मी तुम्हाला म्हटलं की एखादी व्यक्ती पुढे जाते, तर ते एका त्याच्या नॉलेजमुळे, त्याच्या टॅलेंटमुळे, त्याच्या याच्यामुळे नाही. मित्रांनो, याला मी ऍग्री करत नाही. तर तुम्ही म्हणाले, सर काय म्हणायचं तुम्हाला, तर इट इज बिकॉज ऑफ हिज असोसिएशन. जेवढे काही मोठी व्यक्ती, एखादा पॉलिटिशियन असेल, एखादे सिनियर ऑफिशियल असतील, खूप मोठे बिझनेसमॅन आहेत,
तर इट इज बिकॉज ऑफ हिज रिलेशन विथ सम पीपल, बिकॉज ऑफ देम दे गॉट अ सपोर्ट अँड ही इज गोईंग. तर तुम्ही म्हणाल सर मास्टर अलायन्स म्हणजे काय, आता मी मी चोरी करणार आणि मी म्हणणार नाही मी मंत्र्यांसोबत माझी मैत्री नाही. You are already good person, you are already talented, you are having the good background, you are having the good education, but still you want to go ahead. For example, you want to be a IAS officer, गरीब धरा. So you should have friendship with the people who are already doing the preparation, who are already cleared the exam, who are doing the very serious preparation. अशी तुमची मैत्री पाहिजे. If you want to become a industrialist, you should be in a contact with the rich people, you should be in the contact with the high official. Suppose आता if you want to become a politician, तर you should be in contact with the high politician. तर मित्रांनो, तुम्हाला जेवढं मोठं बनायचं, जेवढी मोठी स्वप्न आहेत, तेवढं तुमचं रिलेशन हे चांगल्या व्यक्तीसोबत पाहिजे. आता गृहीत धरा, आता तुम्ही म्हणाल सर आता आम्ही कसं करू. आता गृहीत धरा आम्ही इथं आहे आणि त्याला आता बनायचं आहे फॉरेस्ट ऑफिसर. तर त्याची रिलेशन कशी पाहिजे की त्याने जी व्यक्ती परीक्षा देते, परीक्षा पास झाली, त्याच्यासोबत त्याचे अलायन्स हवे. जे व्यक्ती खूप मोठे व्यक्ती आहेत त्याचं तुम्ही हे करा. जो व्यक्ती खूप हुशार आहे, गायडन्स देतोय, मेंटर आहे, त्याच्यासोबत त्याचे रिलेशन हवे. दॅट इज कॉल्ड द मास्टर अलायन्स. तर मित्रांनो, मास्टर अलायन्स म्हणजे काय की तुम्हाला ज्या दिशेने जायचं आहे त्या दिशेतले त्या लेवलचे टॉप लोक सोबत तुमची ओळख पाहिजे. त्यांच्यासोबत तुम्ही गायडन्स घ्या. एखाद्या वेळेस ते तुम्हाला मोजणार नाही, तुम्हाला ते दूर ढकलते, हरकत नाही, पुन्हा भेट. कधीतरी कधीतरी तुम्हाला दया येईल आणि कधीतरी तो तुम्हाला गाईड करेल आणि त्या गायडन्सवरती तुम्ही पुढे जाल. यालाच आजचं नाव आहे मास्टर अलायन्स. तुम्हाला आठवत असेल मी याच्यासाठी एक गोष्टीचं उदाहरण दिलं होतं. अं, रावण, राम आणि लक्ष्मणाची गोष्ट मी सांगितली होती. रावणाने लक्ष्मणाला काही वचन सांगितले नाही, काही गोष्टी सांगितल्या नाही, कारण तो एक विद्यार्थी म्हणून किंवा एक शिष्य म्हणून नाही आला होता. तर राम आला. जेव्हा त्यांनी शिष्यासारखे वागले, त्याच्या पायाजवळ बसले, तेव्हा रावणाने त्यांना ज्ञान प्राप्ती दिली. तर मित्रांनो, आपल्या वेदात म्हणा किंवा आपल्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहे, ह्या गोष्टीतनं आपल्याला ते शिकायचं असतं. फरक आहे तुम्हाला काय घ्यायचंय काय घ्यायचं नाहीये ते तुम्हाला ठरवायचं. तर मित्रांनो, दिस इज अ स्मॉल स्टार्टिंग विथ अ टॉपिक. Coming to the friends, on the topic of today's, that is the Indian Forest Service. In this regard, I'm just trying to share the PPT of the forest services. Mitrano, coming to the this one, I would like to share one thing. This is the one of the all India services, जी एक IAS, IFS आणि इंडियन पोलीस सर्व्हिस. These are the three all India services. मित्रांनो, दिसतंय? येस सर, परफेक्टली. राईट, गुड. मित्रांनो, तुम्हाला माहितीसाठी सांगतो जे तुम्हाला माहिती नसावं. बिफोर इंडिपेंडन्स इंडियन एज्युकेशन सर्व्हिस सुद्धा असायची, इंडियन पॉलिटिकल सर्व्हिस सुद्धा असायची. तुम्हाला कोणी माहिती नसेल, माहिती सांगणारी नाही किंवा माहिती नसेल. आणि त्या काळामध्ये इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस आपल्या इंडिपेंडन्स नंतर नव्हती. 1966 साली ऑल इंडिया सर्व्हिसेस देण्यात आली. त्यावेळेस क्रिएट करण्यात आली फॉर द प्रोटेक्शन ऑफ ऑल इंडिया फॉरेस्ट एरिया, वाईल्ड लाईफ, इन्व्हायरमेंटल इश्यू. कारण भारताला तेव्हा जाणवायला लागले होते की इन्व्हायरमेंट इज वन ऑफ द क्रिटिकल एरिया. मित्रांनो, तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो. ऑल इंडिया सर्व्हिस हे खूप मोठं सर्व्हिस असतं आणि ऑल इंडिया सर्व्हिस त्याला का म्हटलं जातं. एक छान गोष्ट सांगतो. ऑल इंडिया म्हणजे एक्झाम नंतर त्यांना सर्व्हिस दिल्यानंतर त्या सर्व्हिसेस एकेका कॅडरला अलॉट केली जाते. पोलीस सर्व्हिस एक कॅडर असतं. महाराष्ट्र, तेलंगणा, जम्मू काश्मीर. पोलीस सर्व्हिसचं कॅडर असतं महाराष्ट्र, आसाम, तामिळनाडू. फॉरेस्ट सर्व्हिसचं कॅडर अलॉट केलं जातं. एक एक स्टेट त्यांना अलॉट केलं जातं. जम्मू काश्मीर असेल, उत्तरांचल असेल. तर हे कॅडर अलॉट केले जातात अशा सर्व्हिसेस त्याला ऑल इंडिया सर्व्हिस केली जातात. जे मुलं त्या सर्व्हिसमध्ये गेल्यानंतर जे स्टेट त्याला अलॉट करतात त्या स्टेटची भाषा त्यांना शिकावी लागते. थ्रूआउट लाईफ त्यांना त्या स्टेटमध्ये काम करावं लागतं. काही काळाकरता ते आपल्या स्टेटला, सेंट्रल गव्हर्नमेंटला जाऊ शकतात ऑन डेप्युटेशन. जसं आता मी आहे आणि मी रेल्वेतनं मी सेंट्रल गव्हर्नमेंटवर आलो तर ते मी डेप्युटेशन आहोत, त्याला म्हणतात सेंट्रल स्टाफिंग स्कीम. तसेच ऑल इंडिया सर्व्हिसचे ऑफिसर सुद्धा दिल्लीला येतात सेंट्रल गव्हर्नमेंटला अंडर द सेंट्रल स्टाफिंग स्कीम, त्याला म्हणतात ऑल इंडिया सर्व्हिस. एक प्रश्न युपीएससी मध्ये मेन्स मध्ये येतो. IAS, IPS आणि IFS ह्या सर्व्हिसेस ऑल इंडिया सर्व्हिस बोलल्या जातात, परंतु दे आर स्पेसिफिक टू द वन स्टेट. व्हेअर ॲज
other central services like Indian Revenue Service, Indian Railway Service, Indian Account Services. These are the services which work throughout the Indian states. They are truly like a ऑल इंडिया कॅरेक्टर रादर दॅन द इंडियन ऑल इंडिया सर्व्हिसेस. हा एक प्रश्न येतो. एक जस्ट तुम्हाला सांगतो, हे कारण अशी असतात. तर मित्रांनो, कमिंग टू द पॉइंट, ही जी इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस आहे, ह्या सर्व्हिसच्या 3 स्टेज असतात: प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू. मित्रांनो, ही जे आपण फॉरेस्ट सर्व्हिस बघतो, इट इज लाईक अ सेम युपीएससी सिव्हिल सर्व्हिस आहे. फरक फक्त आहे की ही एक्झाम दिली जाते फॉरेस्ट सर्व्हिससाठी. बाकीच्या सर्व्हिससाठी सिव्हिल सर्व्हिस मधनं 22 सर्व्हिस असतात. पण मित्रांनो, याचं जे पद स्टेटस आहे, इट इज इक्विव्हॅलेंट टू द सिव्हिल सर्व्हिसेस आय ए एस साठी आहे. ओके, याच्यावर काही प्रश्न असतील तर आपण घेऊया. याच्यामध्ये काय तुमच्या मनात काही प्रश्न असेल ते आपण नंतर घेऊया. पण इट इज वन ऑफ द बेस्ट सर्व्हिस, कारण याच्यामध्ये जे तुम्हाला स्टेटस भेटलं जातं, जे इट इज अ व्हेरी ह्यूज. म्हणजे तुमचं जे तुम्ही आता फॉर एक्झाम्पल कुठल्या डिस्ट्रिक्टमध्ये जाता, जसं आय ए एस कलेक्टर असतो, IPSचा SP असतो, तर फॉरेस्टचा तिथं फॉरेस्ट कंझर्वेटर किंवा DFE म्हणतो, डिस्ट्रिक्ट फॉरेस्ट ऑफिसर असतो मित्रांनो. त्याच्याकरता पूर्ण जिल्हा असतो मित्रांनो. त्याला पूर्ण तेवढा दर्जा, तेवढे सर्व्हिसेस, तेवढंच पॅटर्न असतो मित्रांनो. त्यांचं वेगळं स्टेटस असतं. खूप मोठ्या पॉवर असतात. सपोज यू आर अपॉइंटेड ॲज अ कान्हा नॅशनल पार्क, काझीरंगा नॅशनल पार्क, तो किंवा बाकी कुठल्या याच्यामध्ये, तर पूर्ण ते वनक्षेत्र तुमच्या अंडर असतं. त्या ठिकाणी तुमचं स्वतःचं पोलीस असते, तिथे तुमचं स्वतःचं कन्स्ट्रक्शन, फॅमिलीज राहतात, हजारो लोक तिथे काम करतात मित्रांनो. तर एक अशा प्रकारची एक सर्व्हिस असते. आणि त्याच्यामुळे मला एक सर्वांना सांगायचं आहे की मित्र कंपनी, जे तुम्ही सर्वजण तयारी करताय, MPSC तयारी करताय, UPSC तयारी करताय, माझी एक कळकळीची विनंती आहे की तुम्ही इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसची सुद्धा तयारी करत चला. एव्हन दो तुम्ही तुमचं ऑप्शनल सारखं न जाईल तरी तुम्ही तयारी करा. त्याची प्रिलिम्स द्या, मेन्स द्या. नंतर तुम्ही, मागे तुम्हाला मी बोललो होतो, मागच्या रविवारी आपण सेंट्रल पोलीस फोर्सेस सर्व्हिस हे केलं होतं. त्या परीक्षा द्या, ज्याच्याकरून तुम्हाला आहे ना रायटिंग प्रॅक्टिस होते. तुम्हाला ज्या एक्झाम हॉलमध्ये ज्या चुका होतात, त्या तुमच्याकडनं चुका होणार नाही. आर यू गेटिंग माय पॉईंट मित्रांनो? कमिंग टू द पॉईंट, इलिजिबिलिटी जी आहे तुम्ही बघता, बॅचलर डिग्री फॉरेस्ट्री, ॲग्रिकल्चर, इंजिनिअरिंग, झुलॉजी, बॉटनी हे आहेत, तर ते करू शकतात. बऱ्याच वेळेस मित्रांनो तुम्हाला असं वाटत असेल की मी इलिजिबल नाही, मी कशाला द्यावी. तरी मी म्हणतो, तुम्हाला इच्छा असेल तर यू स्टील ट्राय टू गिव्ह द एक्झाम मित्रांनो. त्याच्यामध्ये काय होतं, तुम्हाला प्रॅक्टिस होते. याच्यामध्ये प्रिलिम्स असते, मेन्स असते. याच्यामध्ये कमिंग टू द पॉइंट ऑफ प्रिलिम्स एक्झामिनेशन, मित्रांनो, प्रिलिम्स ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस आणि फॉरेस्ट इज द सेम. सेम एक्झाम, सेम पॅटर्न. तुम्ही मला फॉरेस्ट सर्व्हिस द्यायची आणि गरीब आम्हाला सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला द्यायची आहे सिव्हिल सर्व्हिस. आपण दोघांनाही सेमच एक्झाम पॅटर्न, त्याच्यामध्ये फक्त फिल करतो मी फॉरेस्ट, दुसरा करतो सिव्हिल, पण एक्झाम होते सेमच, पूर्ण सेम आहे. जसं फॉर एक्झाम्पल जनरल स्टडीज मध्ये तुम्हाला आता म्हणत असेल, सर आम्ही फॉरेस्ट तयारी करतो, आम्हाला काय गरज आहे इंटरनॅशनल स्टडीजची, आम्हाला मॅथची काय गरज आहे किंवा सायन्सची काय गरज आहे. पण इथं बघाल तुम्ही सगळं आहे, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, करंट अफेअर्स, सगळं सेम आहे. ओके, आर यू गेटिंग पॉईंट? आणि सेम सी सॅट आहे. ओके, नंतर तुम्ही बघाल, सेम आपल्या जनरल स्टडीचे 200 मार्क आहेत, 100 क्वेश्चन आहेत, 2 तास आहेत. सीसॅट मध्ये 200 मार्क आहेत, 80 क्वेश्चन आहेत आणि 2 आवर. आर यू गेटिंग द सेम पॉईंट? ओके. तर मी जिथं इथं तुम्हाला जास्त हे करणार नाही मित्रांनो. जिथे क्रिटिकल आहे, जिथे UPSCचा पार्ट जास्ती जिथे येतो, तिथे मी तुम्हाला तो पार्ट सेम करेल, कारण आपला हा पार्ट आपला बऱ्यापैकी झालेला आहे, म्हणून मी इथं जास्ती न बोलता वी विल गो अहेड. इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस मध्ये मित्रांनो, इथे 6 पेपर असतात. आता जनरल इंग्लिश आहे, तुम्ही बघाल जनरल इंग्लिश मोठा मोठा जी सिव्हिल सर्व्हिस मध्ये इंग्लिश पेपर असतो, तो जनरल इंग्लिशचा असतो. थोडा बहुत फरक आहे, दॅट इज द सेम, फक्त तुम्हाला प्रॅक्टिस करायची. ओके, पण त्याचे मार्क इथे गृहीत धरले जातात. ओके. नंतर जनरल नॉलेज, जिथं आपले GSचे 4 पेपर सिव्हिल सर्व्हिसला असतात, इथं त्यांचं पेपर एकच असतो, पेपर 2 मध्ये जनरल नॉलेज. ओके. इथे तुम्हाला ऑप्शनल सब्जेक्टमध्ये 2 ऑप्शनल घ्यायचे असतात, आणि 2 ऑप्शनलचे सब्जेक्ट 1, सब्जेक्ट म्हणजे सब्जेक्ट पेपर 3, पेपर 4 एक ऑप्शनलचा असतो, दुसऱ्या ऑप्शनचा पेपर 5 आणि 6 असतो. इथे तुम्हाला जसं जनरल स्टडीजचे 4 पेपर, हिंदी, इंग्लिश,
किंवा तुमची मदर टंग आहे ती नाहीये, तुमचा एसे पेपर इथं नाहीये. ओके, इथं जे जीएस जे व्हास्ट नॉलेज आहे, जे सिव्हिल सर्व्हिस मध्ये आहे 4 पेपर, तसं इथं नाहीये. इथं ऑप्शनल पेपर सिव्हिल सर्व्हिसला एक आहे, इथं 2 आहेत. तिथं ऑप्शनल पेपरचे एक पेपरचे 2 पार्ट असतात, इथं ऑप्शनल पेपर 2 चे 4 पार्ट आहेत. म्हणजे इट इज द स्पेशलाइज सर्व्हिस इन द फॉरेस्ट, म्हणून इथे फॉरेस्टवरती जास्त लक्ष दिलं जातं. ओके, त्या त्या टॉपिकवरती, कारण इथं दिस इज द सर्व्हिस विच इज रिक्वायर्ड द हायर स्पेशलाइज सर्व्हिसेस. ओके, इथे जसं मी सांगितलं पेपर 1, 2, 3, 4, 5, 6 त्या टाईपमध्ये इंटरव्ह्यूचे मार्क 300 आहेत. ओके, इथं बघा पेपर 6 मध्ये मार्क डिफरन्शिएशन कसं झालेलं आहे. जनरल इंग्लिशला 300 मार्क आहेत पेपर 1ला, पेपर 2ला जनरल नॉलेजला 300 मार्क्स आहेत, पेपर 3, 4 200 पेपर 5, 6 200 800 प्लस 600 1400 मार्क. ओके, क्लिअर. तर ह्या ठिकाणी इंग्लिशचा आहे आणि जी केचा पेपर, याला 300 आहेत. मोर ऑर लेस सेम पॅटर्न आहे. तुम्हाला याच्यावर काही प्रश्न असेल तर आपण आपण घेणारच आहोत आफ्टर याच्यानंतर, त्याच्यावर आपण डिटेल डिस्कस करू. मग पॅटर्न हा क्वेश्चनचा सेम आहे, फक्त रायटिंग स्किल वेगळी आहे, क्वेश्चनची नंबर मार्किंग डिफरंट आहे. ओके, नंतर मी जसं सांगितलंय की रिटर्न मार्क टोटल आहे 1400 आणि इंटरव्ह्यूचे मार्क 300 आहेत. ओके, कमिंग टू द पॉइंट ऑफ द ऑप्शनल पेपर मित्रांनो. तुमच्या मनात प्रश्न येत असेल की सर आम्ही आता व्हेरियस डिग्रीज म्हणजे करतो, कॉमर्स केले, हिस्ट्री केलं, कोणी फॉरेस्ट्रीमध्ये असेल, ॲग्रिकल्चरची मित्र कंपनी असेल, बाकीचे कॉलेजमध्ये जे बी.कॉम करतात ते मित्र कंपनी असेल, तर बऱ्याचशा गोष्टीमध्ये किंवा बीएससी एमएससी करत असतील. तर मित्रांनो, ज्यांच्या स्टडीमध्ये बॉट जे आपले टॉपिक आहे, जसं इथे मी दाखवलं होतं मित्रांनो, की ऑप्शनल सब्जेक्ट इन्क्लूड ह्याच्यामध्ये, तर ह्या ठिकाणी कव्हर होतात मित्रांनो. ओके, मी कमिंग टू द दॅट पॉइंटला येतो मी. हा, ऑप्शनल सब्जेक्ट आपल्याकडे फॉरेस्ट्री, ॲग्रिकल्चर, बॉटनी, झुलॉजी, जिओलॉजी, मॅथमॅटिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री, ॲनिमल हजबंड्री आणि स्टॅटिक्स हे ऑप्शनल पॉप्युलर टॉपिक्स आहेत, जिथं आपण सगळ्यांकडे आहे. कारण स्कोरिंग टॉपिक ह्या ठिकाणी मॅथमॅटिक्स जास्त असतो, फिजिक्स असतो, पण नॉर्मली कसं ज्यांचं बीएससी एमएससी फिजिक्स झालंय, मॅथमॅटिक्स झालंय, त्या लोकांसाठी खूप स्कोरिंग आहे. याच्यामध्ये कसं आहे, मार्क आले तर खूप मार्क पडतात, नाही तर खूप मार्क डाऊन सुद्धा जातात. दॅट इज ऑल्सो वन ऑफ द व्हेरी टफ पार्ट हिअर. ओके, ज्यांचं बीएससी एमएससी बॉटनी झुलॉजी आहे दे कॅन गो लाईक दॅट वे. ज्यांचं बीएससी ॲग्री आहे, बीटेक ॲग्री आहे, त्या लोकांना सुद्धा हे करू शकतो. ओके, बॅचलर डिग्री सब्जेक्ट बघा इथे, कॅन्डिडेट मस्ट हॅव बॅचलर डिग्री. ह्या ठिकाणी कसं आहे, ज्यांच्या डिग्रीमध्ये हे फॉलोइंग ऑप्शनल जे जे पेपर आहेत त्यांच्या डिग्रीमध्ये असणं गरजेचं आहे. फॉरेस्ट्री, ॲग्रिकल्चर आहे, बॉटनी, झुलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री हे सब्जेक्ट, इंजिनिअरिंग, जिओलॉजी ह्या सब्जेक्टपैकी एक सब्जेक्ट तुमच्या बॅचलरमध्ये असायला पाहिजे. दॅट इज द इलिजिबिलिटी ऑफ द कंडिशन. ओके, एज लिमिट तुम्हाला माहितच आहे, जे आपलं सिव्हिल सर्व्हिस आहे मोर ऑर लेस सेम इज द अप्लिकेबिलिटी 21 to 32 इयर. ओबीसी साठी 35 इयर आहे मित्रांनो, आणि एससी एसटी साठी 37. आता महत्वाचा मुद्दा आहे, जसं मी याच्यावरती फोकस करणार आहे कारण इंटरव्ह्यू प्रिपरेशन मध्ये किंवा काय याच्यावर आपण आता बोलूया. मित्रांनो, जसं युपीएससीची तयारी आहे, ज्या याच्यामध्ये की आपण तयारी करतोय, एनसीआरटीचे बुक्स आहेत, सेम काइंड ऑफ तयारी आपण इथं करतो. जेवढे काही मित्र कंपनी आपली युपीएससी तयारी करायला इच्छुक आहे, एमपीएससी आहे, फॉरेस्ट असो, सीएपीएफ असो किंवा आरआरबी आरआरसी असो, तर मोस्ट ऑफ मला सगळ्यांना एकच आहे, एनसीआरटीची पुस्तकं सगळेजण वाचा, त्याचे नोट्स बनवा छानपैकी. एनसीआरटीच्या नोट्स बनवल्यानंतर त्याच्यामध्ये एक फायदा काय होतो सर्वात मोठा एनसीआरटी मध्ये, की तुमच्या कन्सेप्ट खूप छान क्लिअर होतात. रिझर्वेशन का आणलं गेलं, कॉन्स्टिट्यूशन मध्ये बनवताना काय काय गोष्टी घडल्या, कशा घडल्या, त्याच्यामध्ये काय काय वाद झाले, काय काय विषयावरती चर्चा झाली पार्लमेंटमध्ये, भारत देश कसा घडला, याच्या ह्या गोष्टी तुम्हाला हळूहळू कळायला लागतात मित्रांनो. ज्या तुम्हाला खूप मॅटर करतात, त्या गोष्टी तुम्हाला युपीएससी पास झाल्यावरही कळणार नाही. तुम्ही लाल बहादूर शास्त्री अकॅडमी ऑफ नॅशनल ऍडमिनिस्ट्रेशन इथे जरी गेलात तरी कळणार नाही. त्या गोष्टी तुम्हाला एनसीआरटी मध्येच कळतात. म्हणजे मी आज जरी सर्व्हिस झाली असेल माझी 17 वर्ष, आणि बाकीचं माझा अनुभव बघून 20 वर्ष जरी असेल, मित्रांनो जे मी शिकलो एनसीआरटी मधनं ते नाही कळत.
ते एनसीईआरटी मधनच कळतं. त्याच्यामुळे जी कोणी मित्र कमवले त्याला पहिल्यांदा एनसीईआरटी वाच म्हणावं. 5वी पासून 12वी पर्यंत एकदा वाचले ना तुमचं एक मजा येते मित्रांनो. म्हणजे इव्हन मी म्हणेल की तुम्ही आज जरी तयारी केली आणि तुम्हाला बोर होत असेल वाचायला तर एनसीईआरटी वाचा, तुम्हाला आनंद वाटेल. फ्रेंच रिव्होल्युशन कसं झालं, इजिप्तमध्ये पिरॅमिड कसे बनले, हा कॉन्स्टिट्यूशन बनवताना काय काय घडलं, मजा येते. तुम्ही ते कार्टून बघा त्यावेळेस बनवलेले, तुम्ही यू विल एन्जॉय इट, ते वाचा. नंतर फोकस ऑन इन्व्हायरमेंट, IFS मध्ये इन्व्हायरमेंट, इकॉलॉजी, बायोडायव्हर्सिटी याच्यावरती फोकस जास्ती असतो. बऱ्याच वेळा प्रश्न पडतो मित्रांनो, की बरेच प्रश्न येतात सिव्हिल सर्व्हिस MPSC मध्ये, ऑप्शनल कसा निवडायचा. ऑप्शनल मित्रांनो निवडताना दोन गोष्टी मी 2 मिनिटं याच्यावर बोलतो, कारण हा सर्वात मोठा पॉईंट असतो. की तुम्ही जेव्हा ऑप्शनल निवडता, पहिल्यांदा फक्त 3-4 गोष्टी बघायच्यात, की तुम्हाला ऑप्शनल सब्जेक्ट आवडतो का? कारण त्याच्यामध्ये तुम्हाला 18 घंटे अभ्यास करायचा आहे. तो आवडतो आवडतो तेव्हा जेव्हा तुम्हाला त्याच्यात वाचताना आनंद वाटतो. तुम्हाला विचारलं लिहा तर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. तुम्हाला वाचता अभ्यास करताना 18 घंटे तुम्हाला बोर होऊ नये. कारण काही काही टॉपिक नंतर तुमचा जीव नकोसा होतो वाचायला. तेव्हा पहिलं क्रायटेरिया की तुम्हाला तो ऑप्शन आवडायला पाहिजे. नंतर प्रॅक्टिकल थिंग इज दॅट की तुम्हाला तुमच्या याच्यामध्ये UPSC मध्ये मुलं पास होत आहेत का, स्कोरिंग आहे का, हे सगळ्यात मोठा पॉइंट आहे. तिसरी गोष्ट, पुस्तक अवेलेबल आहेत का, गायडन्स आहे का, हे बघा. ह्या 3-4 गोष्टी बघा. पण याच्यामध्ये सर्वात महत्वाचे पहिले 2 पॉइंट आहेत, की आवडणं आणि दुसरा स्कोरिंग. ह्या 2 गोष्टी तर तुमचं 99% इज अ सिलेक्शन शुड बी रेडी. नंतर रायटिंग स्किल तुम्ही खूप करा मित्रांनो, दररोज लिहा. तुमचं जर प्रिलिम्स येत असेल महिनाभर सोडून द्या, पण दररोज तुम्ही ऑप्शनलचे MCQ सॉल्व्ह करायला पाहिजे, रायटिंग स्किल करायला पाहिजे. आठवड्यातून एकदा तरी तुम्ही परीक्षेचा सराव झाला पाहिजे. जुने क्वेश्चन पेपर बघा, मेहनत करा, आणि सोबत तुमचे जे सिनियर फ्रेंड्स आहेत त्या मित्रांसोबत बसा, गप्पा करा, बोला. गॉसिपिंग करण्याच्या ऐवजी स्कोर कसा करू ते विचारा. ओके. रिकमेंडेड बुक्स मी जसं सांगितलं याच्यामध्ये एन्व्हायरमेंटची शंकर ISC पुस्तकं खूप छान आहेत. इंडियन फॉरेस्ट अँड फॉरेस्ट्रीमध्ये मणिकंदन मणिकंदन यांची छान पुस्तकं आहेत. नंतर याच्यावर मी जास्त काही बोलणार नाहीये, कारण टॉपिकची सगळ्यांची पुस्तकं ऑप्शनलची सर्वांची अवेलेबल आहेत. ज्यांना कोणा डाऊट आहे, काही अडचण येत असेल, यू कॅन आस्क मी इन द मेल, आय विल प्रोव्हाइड द ऑल डिटेल्स. आणि जे काही मला विचारता प्रश्न, मी 99.99 लोकांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करत होतो त्या 2-3 दिवसामध्ये. करंट अफेअरमध्ये सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, न्यूजपेपर तुम्ही वाचा, मॅगझिन तुम्ही फ्रंटलाईनवरती फोकस करा, CSR कॉम्प्युटर सक्सेस रिव्ह्यू बघा. न्यूजपेपरमध्ये अशी काही गरज नाही की तुम्हाला हेच, तुम्ही लोकसत्ता पेपरमध्ये सुद्धा जर वाचून केलं तरी तुम्ही UPSC मेन्स देऊ शकता, मी तुम्हाला हक्कानं सांगतो. जर कोणी म्हटलं सर आमच्याकडे नाही, मित्रांनो लोकसत्तामध्ये जे येतं ना, दॅट इज सफिशियंट फॉर द UPSC. मी आता काल इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसच्या मुलांचे इंटरव्ह्यू घेत होतो. बऱ्याच मुलांना साधे साधे प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. माझ्या मनात हेच आलं, अरे बाबा लोकसत्ता वाचला असता तरी आलं असतं तुला, कारण मी लोकसत्ता वाचला होता. आर यू गेटिंग माय पॉईंट? कारण नॉर्मली लोकसत्ता बऱ्यापैकी कव्हर करतं, टाइम्स ऑफ इंडिया कव्हर करतं. तुमच्याकडे हिंदू येत नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो. ओके. नंतर पॉईंट टू द ऑप्शनल सब्जेक्ट तुम्ही कसा निवडायचं हे तुम्हाला मी सांगितलंच आहे. ऑप्शनल सब्जेक्ट निवडताना ग्रॅज्युएशन असो नसो पण तुम्हाला आवडणं गरजेचं आहे, जसं इंटरेस्ट आहे, स्टडी मटेरियल आहे, पास सक्सेस रेशो मी तुम्हाला बोललोय. आणि हे जसे मी सांगितलं फॉरेस्ट्री आणि बॉटनी, ऍग्रिकल्चर, झुलॉजी, हे टॉपिक बऱ्यापैकी सिमिलर असल्यामुळे निवडले जातात मित्रांनो. कमी टू द पॉइंट, मी एक हे आहे मित्रांनो, बरेचशा वेळेस प्रश्न येतो की सर इंटरव्ह्यूची तयारी कशी करायची. मित्रांनो इंटरव्ह्यूची तयारी ही काही एका दिवसात होत नसते, एका दिवसात बनत नसतं, महिन्याभरात होत नसतं, 4 महिन्यात होत नाही. तुमची जी प्रिपरेशन ऑफ इंटरव्ह्यू जी आहे ही लॉंग टर्म प्रोसेस आहे आणि घाबरण्याची गरज नसते. हा, सगळ्या मित्रांना मला एक गोष्ट सांगायची, UPSC मध्ये कालचं एक अनालिसिस झालं की अराउंड 40 मुलांनी मराठीमध्ये UPSCचे पेपर दिले मित्रांनो. ओके. मेन्स एक्झामिनेशन 40 मुलांनी मराठीमध्ये दिली. त्याच्यापैकी 2च मुलं इंटरव्ह्यूमध्ये पास, इंटरव्ह्यूला इलिजिबल झाली, आणि त्या 2 पैकी फक्त एकच पास झाला. आता त्याची रँक आहे ती काही मला माहिती नाही.
तर मला एक महत्वाचा मुद्दा इथे सांगायचा आहे तुम्हाला. फॉरेस्ट्री असो, सिव्हिल सर्व्हिस यूपीएससी असो, मराठी अवॉइड करा, इंग्लिशवर तयारी करा. आणि तुम्ही मराठीचे 2 वर्ष घालण्यापेक्षा 3 ते 6 महिन्यामध्ये इंग्लिश चांगली बोलली जाऊ शकते. लिहू तुम्ही शकता, काही अवघड नाहीये मित्रांनो. तर माझी एक तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, डोंट गो फॉर द मराठी लिटरेचर, मराठी भाषेचं नका करू. तुमचे 2-4 वर्ष वेस्ट जाण्यापेक्षा तुम्ही तयारी करा, गो अहेड. ओके. नंतर इंटरव्ह्यू मध्ये मला तुम्हाला नेक्स्ट सांगायचं आहे, चांगली पुस्तकं वाचा, मॅगझिन वाचा, इंग्लिशमध्ये बोला. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, तुम्ही सगळ्या मित्रांमध्ये तुम्ही इंग्लिशमध्येच बोला. इंग्लिश मॅगझिन वाचा, चांगले तुम्ही संदर्भ घेऊन छान फिक्शन वाचा, कादंबऱ्या वाचा, किंवा सेल्फ हेल्प ग्रुप वाचा इंग्लिशमध्ये. खूप यू विल एन्जॉय इट. आणि डोंट वेट फॉर थिंकिंग इन युअर माइंड अँड देन स्पीक, रादर दॅन दॅट यू ट्राय कंटिन्यू स्पीकिंग. म्हणजे तुम्ही लहान मुलांना आठवते का मित्रांनो, कॉन्व्हेंटमध्ये शिकत असताना शाळेमध्ये त्यांना इंग्लिश मराठी हिंदीमध्ये बोलू दिलं जात नाही, कारण त्यांना बोलण्यासाठी त्यांना माइंडमध्ये भाग पाडलं जातं. अशा वेळेस त्यांच्या पॅरेंटला सांगतात की घरी सुद्धा इंग्लिशमध्ये बोल. सेम वे तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलायचं असेल तर मला तुम्हाला सगळ्यांना एकच सांगायचं आहे की तुम्ही इंग्लिशमध्ये तयारी करा, रायटिंग करा. मराठी येत नसेल, अशक्य काही नाही. यू कॅन स्पीक इन इंग्लिश, राईट इन इंग्लिश, कंटिन्यू इंग्लिशमध्ये बोला. तुम्ही म्हणाल की सर आम्ही कशी तयारी करायची, तर तुम्ही तयारी अशी करा की ज्या याच्यामध्ये की तुम्ही 24 तास इंग्लिशमध्ये बोला. तुम्ही घरामध्ये कोणाला इंग्लिशमध्ये बोला, मित्रांना इंग्लिशमध्ये बोला, रायटिंग इंग्लिशमध्ये करा, विचार सुद्धा इंग्लिशमध्ये करा. ऑटोमॅटिक होतं मित्रांनो. आणि रोज 2 तास आरशासमोर बोला, इंटरव्ह्यूची तयारी होते. काल परवा माझे ह्या 2 आठवड्यामध्ये मी 2-3 वेळेस इंटरव्ह्यू घेतले IFS. बऱ्याच मुलांना इंग्लिश येत नव्हते, तर मी त्यांना सांगितलं रोज 2 तास आरशासमोर बोला. रोज कोणाही वेड्याला समोर येऊन बसवा आणि त्याला म्हणा मला विचार काय, तरी तुमची इंटरव्ह्यूची तयारी होते. मी जे बोलतोय मित्रांनो, तुम्ही तुमच्यापैकी दोघं जण मुलं म्हणजे सगळेजण तयारी करत रोज 1-2 तास आरशासमोर बोला, इंटरव्ह्यू द्या. तुम्हाला 7 दिवसात फरक जाणवेल मित्रांनो. इट इज माय गॅरंटी की तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. म्हणजे हे मी तुम्हाला स्ट्रॉंगली सांगू, मी काही असं वेड्यासारखं बोलणार नाही किंवा मी तुम्हाला हवेत बोलणार नाही. हे जे मी बोलतोय ऑल ट्रस्टेड, ऑल टेस्टेड, ऑल एक्सपिरियन्स थिंग्स आहेत. आणि हे मी करूनच ते केलंय. मी हक्कानं म्हणू शकतो की दॅट इज अ व्हेरी टेस्टेड एक्सपिरियन्स. यू कॅन युटिलाइज इट, वर्क हार्ड ऑन दॅट. नथिंग इज इम्पॉसिबल, यू कॅन डू इट. आय होप तुमचे काही प्रिपरेशनचे पॉईंट असेल. इफ यू वॉन्ट यू कॅन डिस्कस इन द आवर पॉईंट. आपण पुढे जाऊया. करिअर प्रोग्रेशन जे स्टार्टिंग असतं मित्रांनो, पहिल्यांदा तुमचं प्रोबेशन झाल्यानंतर असिस्टंट कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट म्हणून येतं, डेप्युटी कन्झर्वेटर, कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट. मग ह्या दरम्यान डेप्युटी कन्झर्वेटरच्या नंतर तुमची पोस्टिंग इथे लिहिलं नाही मी, डिव्हिजनल फॉरेस्ट सॉरी डिस्ट्रिक्ट फॉरेस्ट ऑफिसर म्हणून पोस्टिंग होते, त्याला आपण DFA म्हणतो. जेव्हा तुम्ही अदर दॅन असता डिस्ट्रिक्टला, मग ह्या पोस्टिंग आहेत कन्झर्वेटर, चीफ कन्झर्वेटर, ॲडिशनल प्रिन्सिपल चीफ कन्झर्वेटर, प्रिन्सिपल चीफ कन्झर्वेटर, डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेस्ट. असं एक DG ऑफ फॉरेस्ट इज अ हायेस्ट लेवल पोस्ट ऑफ द महाराष्ट्र ऑर स्टेट. सॅलरी बेनिफिट काही सांगायची गरज नाही, मी लिहिलंय. बाकीच्या बऱ्याचशा बेनिफिट आहेत तुम्हाला. तुम्हाला घर भेटतं, गाडी भेटतं, एज्युकेशन भेटतं, सगळंच भेटतं मित्रांनो. ओके. टिप्स एवढंच आहे मित्रांनो. डेव्हलप डीप अंडरस्टँडिंग ऑफ द इकॉलॉजी फॉरेस्ट्री. तुम्ही जे वाचताय मन लावून वाचा, अनालिसिस करा, त्याच्यावर डिस्कस करा. सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो, मी तुम्हाला सगळ्यांना सांगत असतो की तुम्ही जे काही वाचता त्याच्यावर डिस्कशन करा, मित्रांसोबत गप्पा करा. तुम्ही तुमच्या तुमचा जो ग्रुप आहे तो गॉसिपिंगचा ग्रुप न ठेवता इंटेलेक्च्युअल क्लासचा ठेवा. तुमच्या ग्रुपमध्ये बिझनेसमॅन असू द्या, पॉलिटिशियन असू द्या, लेट देम डिस्कस विथ द गुड पॉइंट्स, गुड थिंग्स, रादर दॅन हा कसा आहे, तो कसा आहे, ती कशी आहे, हे न विचार करता महत्वाचे पॉइंट डिस्कस करा. कारण आता जर 4-5 वर्ष मेहनत केली तर पुढचे 50 वर्ष तुम्ही चांगलं जगाल. आता 4-5 वर्ष गॉसिपिंग केली तर पुढचे 50 वर्ष स्ट्रगल करावं लागेल. एवढीच गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो. हे 4-5 वर्ष तुमची जी आहेत, इट इज अ म्हणतात ना वर्क लाईक अ डॉंकी.
लिव्ह लाईक अ किंग. हे माझं असं एक ब्रीद वाक्य असतं. तर तुम्ही डॉंकी सारखं लाईफ जगा. येणारा काळ तुमचा राजासारखा असेल. खूप मेहनत करा. जी मित्र कंपनी आता असतं ना, ऐश करते, फिरते, बंक करतं, कॉलेज करतं, ऐश करतं, त्याचे पुढचे जीवन इतकं वाईट असतं, मी तुम्हाला सांगू शकत नाही. म्हणजे आता तुम्ही शांतपणे मन लावून अभ्यास करा, तुमच्या टार्गेटला फोकस करा. 4-4 टार्गेट ठेवू नका, एकच टार्गेट ठेवा. डू ऑर डाय म्हणून त्याच्यावर काम करा. काही विचार करू नका. लोक हसतात, हसू द्या. मित्रांनो, माझ्या कॉलेजमध्ये मला सगळे हसायचे. इंग्लिशमध्ये बोलायचं म्हणून हसायचे, हसायचे. पण मित्रांनो, मी कॉलेजचा पहिला विद्यार्थी होतो युपीएससी पास झालेला. माझ्या जिल्ह्यातनं युपीएससी पास झालेला पहिला विद्यार्थी होतो. तर हसू द्या. आणि लोक जेव्हा हसतात तर यू शुड अप्रिशिएट इट. हसू द्या, मग हस बेटा. आज तेरा दिन है, कल मेरा दिन आएगा. आर यू गेटिंग माय पॉइंट? म्हणतात ना, समजून घ्या. ओके. तर दॅट इज अ काइंड ऑफ, खूप छान आहे. करा, मेहनत करा, प्रॅक्टिस करा आन्सर रायटिंगची. स्टे फिजिकली फिट राहा. रोज तुम्ही 25 ते 30 मिनिटं चाला किंवा व्यायाम करा आणि ऍटलीस्ट 5 ते 10 मिनिटं प्राणायाम करा, भ्रामरी करा. म्हणजे मी सुद्धा प्राणायाम, भ्रामरी रोज करायचं ठरवतो, राहून जातं. जिम करतो बरोबर, कारण ती माझी अराउंड आता 28 वर्षाची कंटिन्युटी आहे. परंतु हे केल्याशिवाय तुम्हाला मार्ग नाही मित्रांनो, खूप गरजेचं आहे. आणि लंबी रेस का घोडा व्हायचा असेल तर लंबी रेस का घोड्यासारखं तुम्हाला स्वतःला फिट सुद्धा राहणं गरजेचं आहे. So, रोज 15 ते 20 मिनिटं घरात व्यायाम करा, चाला, हे करा, मेंटली करा, वजन कंट्रोलमध्ये ठेवा, फिटनेस राहा, स्वतःची काळजी घ्या. खूप गरजेचं आहे. कारण तुम्ही चांगले दिसाल, चांगले राहाल, तर यू फील गुड. यू मे फील युअर सेल्फ कॉन्फिडंट. जर तुम्ही वजन वाढलेलं असेल किंवा तुम्ही फिट नसाल, तर यू कॅनॉट डू द गुड स्टडी ऑल्सो. ओके मित्रांनो. मित्रांनो, इथं संपलेलं आहे, तर इथं मी थांबवतो आणि आपण आपले प्रश्न घेऊया. आय थिंक 2-3 मिनिटं टार्गेट मी बस्ट केले. 6:30 पर्यंत माझं करायचं प्लॅन असतं. ओके, थँक यू ऑल ऑफ यू. थँक्स अ लॉट फॉर युअर काइंड सपोर्ट. नाव विल स्टार्ट विथ द क्वेश्चन आन्सर. कारण मी ही क्वेश्चन आन्सर का, कारण मिहीर, ॲज यू बिंग अ सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफिस गेट द चान्स टू व्हिजिट फॉरेन कंट्रीज, वर्क देअर, डू सेम टाइप ऑफ फॅसिलिटी कॅन गेट यू द सेंट्रल गव्हर्नमेंट एक्झाम. Means ONG and national level exposure student like international level exposure, they cannot be officer unless they are government. See, one thing is that I'm telling you again, even though you are in central government, state government, you get a good opportunity to visit the worldwide, provided you should get a good posting where there are the opportunity to visit. त्याच्यामुळं प्रत्येक ठिकाणी ऑपॉर्च्युनिटी आहे. तुम्ही प्रायव्हेट ऑर्गनायझेशनमध्ये आता घरी तर तुम्ही आता सेल्स मॅनेजर झालात प्रायव्हेट कंपनीमध्ये, आता केशरीमध्ये तुम्ही झाले, विना वर्ल्डमध्ये झालात, तर तुम्हाला पूर्ण जगच व्हिजिट करायची. तर इट इज अप टू द व्हेअर आर यू पोस्टेड. तर मित्रांनो, प्रत्येक ठिकाणी पोस्टिंग आहे. आणि एक लक्षात घ्या महत्वाची गोष्ट, की इट इज अप टू यू. इट इज अप टू युअर क्वालिटी. इट इज अप टू युअर हार्डवर्क. इट इज अप टू युअर डेडिकेशन. लोक तुम्हाला उचलतात मित्रांनो, तुम्हाला बोलायची गरज नाही. तुम्ही फक्त मेहनत करा. डोंट एक्सपेक्ट एनिथिंग. व्हॉट इज द पॉलिटिक्स हॅपन इन दिस. आपलं चांगलं काम करा, स्वतःला स्ट्रॉंग करा, स्वतःच्या स्किल वाढवा. लोक तुम्हाला येऊन सॉलिड नक्की मारतील. आज नाही मारणार, उद्या नाही मारणार, परवा नक्कीच मारणार. हे माझं तुम्हाला हक्काचं मंत्र आहे मित्रांनो. Mihir, as I found your post in LinkedIn where you had a conference with the government delegate. So from that reference, what kind of facility do a government officer get compared to that of private one from the context of exposure to governance, participate meeting with the government? See, Mihir, तुम्हाला सगळ्याच पोझिशनला चांगलं एक्सपोजर आहे. आता फॉर एक्झाम्पल, आय एम IRPS ऑफिसर, IRS ऑफिसर, और IAS IPS ऑफिसर. Even though I'm working in the government and I'm going on behalf of government to the Geneva, London, New York. Okay. On behalf of I am going there. So I get a good exposure, good treatment, good status. But it does not mean that if a Prajanya representing Infosys or Google, or suppose Rutuja is there, she is
representing the Elon Musk. I tell you, Elon Musk or Google again. I tell you, you people get a better status than us because you have a power to delegate. No doubt there is a we are a representative of government, we get, but it does not mean that you will not get. The question is that whom you are representing. आता मी छोटी कंपनी रिप्रेझेंट करणार कोण विचारणार आहे आपल्याला म्हणतो हे बाजूला बाजूला हो म्हणतो हे काही कामाचं नाही बाजूला हो. इट इज द पॉइंट व्हेअर यू आर सिटिंग अँड हुम यू आर रिप्रेझेंटिंग. तर मला सगळ्यांना हे म्हणायचं तुम्ही कोणाला रिप्रेझेंट करता हे महत्वाचं म्हणून एवढं तुम्ही मोठे बना की चांगल्या ठिकाणी काम करण्यासाठी स्वप्न बघा. थिंक अबाउट इफ यू आर प्रायव्हेट थिंक अबाउट द वर्ल्ड बँक थिंक अबाउट द गुगल थिंक अबाउट द बीबीसी चॅनल. इफ यू आर इन गव्हर्नमेंट थिंक अबाउट थिंक तर मोठा विचार करा बडा सोच गब्बर ब्रँड बनव. ओके. Amey, what is the best optional subject to take in the Indian forest? See one thing, Amey, in every subject is good, whatever you like. तुम्हाला काय आवडतं बघा फॉरेस्ट्री झुलॉजी मला तर उलट फॉरेस्ट काही काही ऑप्शनल बॅन आहेत 2 डब्बल घेण्यामध्ये तर ते चेक करा. तर एनी 2 ऑप्शन आले फक्त 2 आहेत. तुम्हाला आवडतं का आणि स्कोरिंग आहे एवढंच बघायचं आणि एकदा घेतलं की सोडायचं नाही. आणि 10 लोकांना विचारायचं त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. थिंक आउट इफ यू हॅव एनी डाऊट यू कॅन सेंड टू मेल मी आय विल गाईड. सुकन्या आय हॅव क्वेश्चन ऍग्रिकल्चर फील्ड अंडर द यूपीएससी एमपीसी येते का? या देर आर द पेपर्स आर देअर सुकन्या. ऍग्रिकल्चर सब्जेक्ट इज देअर यू कॅन सी इट इफ यू हॅव एनी डाऊट यू कॅन सेंड मी द मेल. साक्षी जीएस ओके. प्रज्वल यू सर दररोज किती पान लिहिणं अपेक्षित आहे यूपीएससी? प्रज्वल सी वन थिंग इज दॅट तुम्हाला एक क्वेश्चन तरी लिहिला पाहिजे 2-3 एक 60 मार्काचा क्वेश्चन असेल तर तुम्हाला 3 ते 4 पानं लिहावं लागतं. तर तुम्ही 2 ते 3 क्वेश्चन तुम्ही लिहा एक 20 मार्काचा 30 मार्काचा 60 तुम्हाला जसं जमेल लिहा. युअर डिपेंड अपॉन हाऊ मच यू आर रेडी टू डिव्होट युअर सेल्फ. तर तुम्ही लिहा प्रॅक्टिस करा रोज 2-3 प्रश्न आणि कमीत कमी 50-100 क्वेश्चन एमसीक्यूचे सॉल्व्ह करा. 50 ते 100 म्हणजे तुम्ही बिफोर प्रिलिम्स यू आर 10,000 क्वेश्चन तरी मी सॉल्व्ह केले पाहिजे. 10,000. Sharif, can a student from non-science background prepare for the Indian Forest Service? See, one thing is that there are the background of the background of the your graduation details are given in the Indian Forest. यू कॅन सर्च देअर इंडियन फॉरेस्ट नॉन सायन्स बॅकग्राऊंडचे तुम्ही देऊ शकता. पण नॉर्मली काय सायन्स बॅकग्राऊंड लागतं कारण तिथे सायन्स बॅकग्राऊंडची गरज आहे कारण सगळे टॉपिक हे सायन्सवाल्यांचे आहेत. फॉरेस्ट्री सायन्स आहे कारण तुम्ही बीएससी मध्ये सायन्स फॉरेस्ट्री सायन्स मध्ये घेऊ शकता कारण 12वी नंतर ॲग्रीमध्ये सुद्धा सायन्सवाले जातात आर्ट कॉमर्सवाले जातात तर मोठं मोठं सायन्सच बॅकग्राऊंड आहे. पण यू कॅन स्टील चेक इट. IFS मध्ये ऑप्शनल सब्जेक्ट इकॉनॉमिक्स आहे का? नाहीये. प्राजोल ईएलटी मेजर विषयाचा कसा फायदा होतो यूपीएससी? ईएलटी म्हणजे काय प्राजोल प्लीज सांगा. आय एम करंटली टेकिंग बॅचलर्स इन द केमिस्ट्री झुलॉजी बॉटनी सो आय एम प्लॅन ए बिंग ए UN banking service. IFS is good service. My plan B is there for backup. It's a good you can go ahead. It is a good plan. Even you can plan for the civil services also. There is no problem. See, one thing is that यूपीएससी सिव्हिल सर्व्हिस फॉरेस्ट एमपीएससी UN काहीच ना सगळं सेम आहे. जाऊन फक्त जाऊन रखडायचं ते रखडता आलं पाहिजे छान असं असं फिरवता आलं पाहिजे. ओके. ते रखडवणं याला म्हणतात फेकणं मराठी भाषेत आणि तिसऱ्या भाषेत म्हणतात रायटिंग स्किल. ओके. शरयू हाऊ इम्पॉर्टंट इज आर्ट्स बॅकग्राऊंड फॉर द इंडियन फॉरेस्ट? आर्ट्स बॅकग्राऊंडचा उपयोग नाहीये बेटा शरयू कारण इथं यू नीड अ सायन्स बॅकग्राऊंड बट ऍटलीस्ट यू कॅन गिव्ह दिस एक्झामिनेशन इन्फॉर्मेशन टू अदर. बऱ्याच लोकांना माहिती नसतं मित्रांनो. स्नेहा suggested tips for the writing answer of UPSC because while writing answer time is limited content more how to proper manage and how to. It's a very good question स्नेहा. तर याच्यामध्ये काय करायचं बेटा सगळं छान हा मुद्दा आहे. तुम्ही असे प्रश्न विचारत जा याच्यामध्ये 2-3 मिनिटं जातात. आता समजा 60 मार्काचा क्वेश्चन आहे. ओके. त्याच्यामध्ये 3 कंटेंट असतात एक इंट्रोडक्शन
बॉडी अँड कन्क्लुजन. तर इंट्रोमध्ये लिहिण्याच्या अगोदर तुम्ही बॉडीमध्ये काय काय पॉइंट लिहायचे. आता फॉर एक्झाम्पल पॉइंट लिहायचे घरी जर आपला क्वेश्चन आहे चाइल्ड मॅरेज गृहीत धरा. ओके. चाइल्ड मॅरेज मध्ये आपली बॉडी लिहायची आपल्याला, बरोबर. व्हॉट इज द चाइल्ड मॅरेज, व्हॉट आर द प्रॉब्लेम्स, व्हॉट आर द इम्पॅक्ट, व्हॉट आर द सोल्युशन. ओके. 4 पॉइंट आहेत. स्नेहा, यू कॅन राईट वन एक्झाम्पल. बॉडीमध्ये चाइल्ड मॅरेजमध्ये मी 4 पॉइंट लिहिले. व्हॉट इज द चाइल्ड मॅरेज, व्हॉट आर द प्रॉब्लेम्स फॉर द चाइल्ड मॅरेज, व्हॉट आर द इम्पॅक्ट बिकॉज ऑफ दिट, व्हॉट इज द सोल्युशन. ओके. आता व्हॉट इज द चाइल्ड मॅरेज मध्ये डेफिनेशन त्याच्यावरती थोडं लिहू शकते. प्रॉब्लेम मध्ये काय काय, डावरी, एज्युकेशन, कास्टिझम, त्याच्यामध्ये कल्चरल बॅकग्राऊंड, ट्रॅडिशनल. तर प्रॉब्लेम किती सांगितले, 5-6. मग त्याच्यामध्ये इम्पॅक्ट, नॉन एज्युकेशन, सुसाईड, फिटल किलिंग, त्याच्यामध्ये काइंड ऑफ चाइल्ड सॉरी मॅरेज डिव्होर्स होता त्याच्यामध्ये मुली झाल्यामुळे. मग त्याच्यामध्ये पॉवर्टी येते, कारण एका मुलासाठी ते 10 मुलं पैदा करतात. याच्यामध्ये पॉवर्टी येते, पर कॅपिटा इन्कम डाऊन होतो. ओके. मग त्याच्यानंतर इम्पॅक्ट हे झालं. मग सोल्युशन काय, सोल्युशन इज द गिव्ह द फ्री एज्युकेशन, फ्री हेल्थ. मग त्याच्यामध्ये नो नो डावरी, गव्हर्नमेंट शुड टेक सपोर्ट. मग त्याच्यानंतर पॉइंट मध्ये आणखीन काय टाकू शकता तुम्ही, की गव्हर्नमेंट कम विथ अ स्ट्रिंजिंट लॉज, क्रिमिनल ऑफेन्स म्हणून बघा. आता बघा, मी 4 पॉइंट सांगितले, त्याच्यामध्ये 20 पॉइंट टाकले मित्रांनो. आता हे तुम्ही 20 पॉइंट असं मनाने विसरून जातं. तुम्ही त्या 20 पॉइंट, तुम्हाला आता मी किती मिनिटात बोललो, 1 मिनिटात तुमच्या माइंडमध्ये लिहिता लिहिता तुम्हाला 30 ते 40 सेकंड लागतात. आणि 60 मिनिटाच्या क्वेश्चनला तुमच्याकडे 40 मिनिटं असतात. मग 40 मिनिटामध्ये 1 मिनिट मी त्याला दिला, बॉडीला हे दिला. आता हे पॉइंट तुम्हाला 40 मिनिटात लिहायचं, मग जेवढं लिहायचं लिहा लिहा लिहा. आणि मित्रांनो, प्रॅक्टिस शिवाय होत नाही. आर यू गेटिंग माय पॉइंट. हे प्रयत्न करा. आता हे जे आपला जो मुद्दा आहे, तुम्हाला सगळ्यांना सांगणं, बोलणं, ह्या गोष्टी करा. आणि वाटल्यास काही जण तुम्हाला असतील ना मित्रांनो, तर तुम्ही मला मेल करू शकता क्वेश्चन आन्सर लिहून. वाटल्यास मी चेक करून सांगितलं याच्यामध्ये काय चुकलं. दॅट कॅन बी डन हिअर. ओके. प्राजोल, ईएलटी म्हणजे इंग्लिश साहित्य. ईएलटी, ईएलटीचं लॉंग फॉर्म काय आहे, प्राजोल? ठीक आहे. इज द ईएलटी यू आज द क्वेश्चन, विषयाचा कसा फायदा होतो युपीएससी मध्ये. सी, इथं क्वेश्चन कुठे गेला तुमचा, हा. प्राजोल, इथं तुम्ही ईएलटी म्हटलंय, कुठं प्रश्न विसरलोय काय की. हा, ईएलटी मध्ये साहित्याच्या मध्ये याचा उपयोग एवढा. हे बघ, जसं तुमच्या अदर ऑप्शन आहे त्याच टाईप मध्ये इंग्लिशचाही हे होतो. फक्त एवढं, जर इंग्लिश असते तर तुम्ही रायटिंग स्किल चांगली असणार, इंग्लिश स्पीकिंग चांगली असणार, एवढंच फरक आहे. देर इज नथिंग बिग डिफरन्स. आम्ही नाही, साक्षी, आरआरबीचा पेपर कसा पडती असतील, मला समजत नाही साक्षी, पुन्हा रिपीट करा. आम्ही फॉर ए सर्व्हिस, झुलॉजी अँड बॉटनी और इन्व्हायरमेंटल सायन्स are better on subject preparation. Why only NCERT is sufficient? No, no, no. Amir, there is a lot of books are required. तुझ्या ग्रॅज्युएशनचे सगळे बुक्स तुम्हाला वाचायचे आहेत, त्याच्या नोट्स काढायचे आहेत. तेवढं एवढं इझी नाहीये. नाही तर सगळे झाले असते ना. आय एफ एस इक्विव्हॅलंट टू IAS आहे मित्रांनो. इझी काही नाहीये. यू हॅव टू सॅक्रिफाईस. एव्हरी सक्सेस डिमांड्स अ सॅक्रिफाईस. स्मॉल सक्सेस, स्मॉल सॅक्रिफाईस. Big success, big sacrifice. Be ready for Ame. Ame, how should be our point series in systematic way in essays? Because some topics of essay need systematic like history, economic. Ame, you take a one topic of the, for example, poverty in India. Okay, पॉवर्टी इन इंडिया. यू वॉन्ट टू राईट एसे. आता याच्यामध्ये मला 2 मिनिटं लागतील समजून सांगायला, जसं आता स्नेहाचा क्वेश्चन होता. फॉर एक्झाम्पल, पॉवर्टी इन इंडिया. आता पॉवर्टी इन इंडिया खूप छान आहे बघा, लिहून घ्या, ज्याला जमेत असेल लिहा, छान आहे तुम्हाला.
याच्यामध्ये पॉवर्टी इन इंडिया एसे लिहायचा. त्याच्यामध्ये 3 पार्ट आहेत आणखी. बघा आता छान. हे जे अनुभव आहे तुम्हाला, यू विल लव्ह इट, की यू आर रायटिंग एसे. त्याचे 3 पार्ट आहे आणखी बॉडीचे: इंट्रोडक्शन, बॉडी आणि कन्क्लुजन. इंट्रोडक्शन मध्ये तुम्ही छान काही कोट करा. कन्क्लुजन मध्ये डेफिनेटली कोट करा. महात्मा गांधी, विवेकानंद, बाबासाहेब आंबेडकर, नेहरू, मोदी साहेबांनाही कोट करा. तुमचे मार्क 5 तरी वाढणार, 10 तरी वाढणार. इट इज माय गॅरंटी. ओके, आता कमिंग टू द बॉडी ऑफ द पॉवर्टी. आता बघा, व्हॉट इज द पॉवर्टी, व्हॉट इज द प्रॉब्लेम ऑफ द पॉवर्टी, व्हॉट इज द इश्यू of the poverty, what is the impact of the poverty, what would be the solution of poverty. एसे मध्ये आता मजेदार कहाणी. आतापर्यंत मी तुम्हाला क्वेश्चन सांगत असताना तुम्हाला मी कारण सांगितलं. आता काय करायचं, आता पॉवर्टीचं काय आहे हे सांगितलं तुम्ही. पॉवर्टीचे प्रॉब्लेम, आता प्रॉब्लेम मध्ये बघा, आता सोशल प्रॉब्लेम आहे, पॉलिटिकल प्रॉब्लेम आहे, इकॉनॉमिक प्रॉब्लेम आहे, जिओलॉजिकल प्रॉब्लेम आहे, स्पिरिच्युअल प्रॉब्लेम आहे, इन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम आहे, ट्रॅडिशनल प्रॉब्लेम आहे, कल्चरल प्रॉब्लेम आहे. किती बघा, आता तुमचं डोकं खराब झालं असेल. सोशल, पॉलिटिकल, इकॉनॉमिक, इन्व्हायरमेंट. आता इन्व्हायरमेंटल, आता तुम्ही मला याच्यात प्रॉब्लेम आहे. आता बघा, सोशल प्रॉब्लेम म्हणजे काय? कास्टिझममुळे लोक हे आहेत, जी लोक गरीब आहेत त्यांना कोणी मदत करत नाही. पॉलिटिकल प्रॉब्लेम काय? पॉलिटिकल विल नाहीये, पॉलिटिकल तिथं करप्शन आहे. नंतर थर्ड, सोशल प्रॉब्लेम मध्ये सुद्धा करप्शन टाकू शकता तुम्ही. इकॉनॉमिक प्रॉब्लेम, कारण पॉप्युलेशन जास्ती असल्यामुळे पर कॅपिटल इन्कम कमी आहे. इन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम काय? रिसोर्सेस कमी होत चालले, पॉप्युलेशन वाढत चालले, पॉप्युलेशन डेन्सिटी जास्ती आहे. स्पिरिच्युअल प्रॉब्लेम काय? लोक एकमेकांना मदत करत नाही. ओके, त्याच्यामुळे गरिबी वाढते, गरीब गरीब होत राहतो, श्रीमंत श्रीमंत होत राहतो. इन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम टाकू शकता. नंतर रिलिजियस प्रॉब्लेम आहेत, कारण आपल्याकडं म्हणजे तुम्ही बघितलं, आता प्रॉब्लेम ऑफ द पॉवर्टी मध्ये मी किती पॉईंट सांगितले: सोशल, इकॉनॉमिकल, पॉलिटिकल, इन्व्हायरमेंटल, स्पिरिच्युअल, सोशल, काय 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 काय. आता मी सांगितलं सोशल पॉवर्टीचे प्रॉब्लेम, मग पॉवर्टीचे इम्पॅक्ट, मग सोशल इम्पॅक्ट, पॉलिटिकल इम्पॅक्ट, कल्चरल इम्पॅक्ट, एज्युकेशनल इम्पॅक्ट, इन रिलिजियस इम्पॅक्ट, कल्चरल इम्पॅक्ट. ओके, मग त्याच्यानंतर सोल्युशन. मग सोशल सोल्युशन, पॉलिटिकल सोल्युशन, इकॉनॉमिक सोल्युशन, इन्व्हायरमेंटल सोल्युशन, स्पिरिच्युअल सोल्युशन. तुम्ही बघितलं का? सेम पॉईंट त्याला टाका. आता तुम्ही म्हणाल सर सोल्युशन काय देणार? सोशल सोल्युशन काय? सगळ्यांना तुम्ही छान एज्युकेशन द्या, सगळ्यांमध्ये एकता आणा, सगळ्यांना एकोपा वाढवा. ओके, नंतर एज्युकेशन, सगळ्यांना समान एज्युकेशन द्या. गरीब, आता मराठी शाळा, कॉन्व्हेंट शाळा, सीबीएसई शाळा, आयसीएसई शाळा, काही गरज नाही, सगळ्यांना एज्युकेशन इक्वल द्या ना. याच्यामध्ये गरीब गरीबच राहतोय, हा सर्वात मोठा निगेटिव्ह पॉईंट आहे आपल्या एज्युकेशन सिस्टीमचा. हे मी खरंच म्हणजे दुःख वाटतं बोलायला. सोशल, पॉलिटिकल, इकॉनॉमिक झालं, पॉलिटिकलमध्ये कुठेतरी आपण कमी पडतो, सगळ्यांना समानता द्यायला पाहिजे. नंतर स्पिरिच्युअल, सगळ्यांना सगळ्यांना समान देखलं पाहिजे. नंतर तुम्ही कल्चरल प्रॉब्लेम आहे, सगळ्यांचं कल्चर एक वेगवेगळं आहे, त्याच्यामध्ये ते सुद्धा आहे, पॉवर्टी त्याच्यामुळे राहते. शीख समाजामध्ये तुम्हाला कधी गरीब दिसणार नाही, कारण ती लोक एकमेकांना मदत करतात. काही कम्युनिटीमध्ये एकमेकांना, ह्या गोष्टी तुम्ही. तर सोशल, पॉलिटिकल, इकॉनॉमिकल, रिलिजियस, कल्चरल, इन्व्हायरमेंटल, स्पिरिच्युअल, ह्या गोष्टी तुम्ही प्रत्येक पॉईंटमध्ये तुम्हाला टाकायचं. झालं एसे तुमच्या तयार. मग तुम्ही याच्यामध्ये तुम्ही कोट करायचं, महात्मा गांधींनी काय म्हटलं. महात्मा गांधींनी एक छान म्हटलं, की देर आर द इनफ रिसोर्सेस इन द वर्ल्ड व्हेअर एव्हरीबडी गेट अ इनफ थिंग, बट देर आर नो इनफ थिंग्स फॉर द ग्रीड. किती छान पॉइंट आहे. स्वामी विवेकानंदांनी सांगितलं, स्वामी विवेकानंदांनी सांगितलं, देर शुड बी द विल टू डू द वर्क. कारण मराठीमध्ये सांगतो, स्वामी विवेकानंदांनी सांगितलं की तुमच्या एवढी मेहनत करा तुम्ही, की तुम्हाला ध्येयामध्ये तुम्हाला रात्रंदिवस ते तुम्हाला दिसलं पाहिजे, आणि ते तेव्हा दिसेल ते तुमच्या नसा नसामध्ये जाईल. तर तुम्हाला गरिबी हटवायची तर प्रत्येकाच्या माइंडमध्ये ते जायला पाहिजे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचंय, एसे लिहायचं. एवढं जरी एसे तुम्ही लिहिलाल मित्रांनो, 200 पैकी तुम्हाला 120 कुठंच जाणार नाही. त्याला द्यावेच लागतील, कारण तुम्ही प्रत्येक पॉईंट कव्हर केलाय. आता हे कोणी तुम्हाला सांगितलं का? मला माहिती आहे, गॅरंटी सांगितलं नसतं. सानिका,
सानिका, IFS ऑफिसर वर्क इन द इन्व्हायरमेंटल इंटरनॅशनल इन्व्हायरमेंट ऑर्गनायझेशन डेफिनेटली करतात. युनेस्को मध्ये करतात. खूप ठिकाणी करतात मित्रांनो. स्नेहा, वन थिंग आय एम कॉन्फिडेंटली से ऑन दिस प्लॅटफॉर्म एज यू सजेस्ट अ टेक्निक ऑफ 2 hour talk on the mirror to improve English is a very successful technique. I have done and I improved. बेटा गुड गुड, गॉड ब्लेस यू. आणि करणार तुम्ही. नंतर शरीव, व्हॉट स्ट्रक्चर टू टॉपर जनरली फॉलो इन देअर आन्सर टू दॅट एक्झाम फाइंड आन्सर क्लिअर. मित्रांनो, शरीव मी जे बोललो ना, हेच आहे, याच्यापेक्षा काही वेगळं नाही. फक्त त्यांचा आन्सर चांगला असतं आणि छान लिहितात, जे आपण नाही लिहू शकत. मी आताही लिहू शकत नाही, कारण युअर बॅकग्राऊंड ऑफ एज्युकेशन मॅटर्स. पण तुम्ही इम्प्रूव्ह करू शकता. आता माझे इम्प्रूव्ह करण्याचे दिवस संपलेत, तुमचे आहेत, त्याच्यामुळे करा. Sneha, poverty is not an accident. Like slavery, apartheid, it is a man-made and can be removed by the action of human being. खूप छान वाक्य आहे स्नेहा. आणि थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. खूप आज थोडं जास्त एक्सटेंड झालं प्रेझेंटने, पण थँक्यू ऑल ऑफ यू. छान एन्जॉयड. ओके, थँक्यू ऑल ऑफ यू. येस, थँक्यू सो मच सर. अतिशय महत्त्वपूर्ण मार्गदर्शन तुम्ही केलेलं आहे. आणि निश्चितच आपण जे सातत्यपूर्ण मार्गदर्शन आम्हाला करत आहात, तुमचा बहुमूल्य वेळ आमच्या सर्वांसाठी दर रविवारी देत आहात, तर त्याचा जे परतफेड आहे किंवा जी गुरुदक्षिणा आहे, तर नक्कीच हे सर्व विद्यार्थी पुढे आयुष्यात तुम्हाला देतील अशी आशा आहे. आणि आज इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस ह्याविषयी आम्हाला सर्व मार्गदर्शन आपण केलं, त्याबद्दल खूप खूप आभार. आणि निश्चितच या मार्गदर्शनाचा सर्व विद्यार्थी लाभ घेतील आणि इतरही आपल्या मित्रमैत्रिणींना ह्याविषयीची माहिती शेअर करतील लवकरच. तर आम्हाला तुमचं मार्गदर्शन असंच सातत्यपूर्ण मिळावं अशी आशा आहे. आणि ह्यासोबतच आपल्या या सातत्यपूर्ण मार्गदर्शनाचा विद्यार्थी नक्कीच लाभ घेतील आणि त्यांच्या करिअरच्या वाटेवर नक्कीच ते पुढे जाऊन चमकतील अशी आशा या ठिकाणी व्यक्त करते. आणि आपलं आजचं हे सत्र इथे संपतंय असं अध्यक्षांच्या परवानगीने मी जाहीर करते. आणि पूर्णविराम न देता स्वल्पविराम देऊन पुढच्या सत्राला लवकरच भेटूया पुढच्या रविवारी 6 वाजता.